आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा एक महत्त्वाचा मेळावा नुकताच वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात पार पडलेला आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यासोबतच मनसेचा स्वबळाचा नारा जो आहे तो या सगळ्या मेळाव्यामध्ये पाहायला मिळाला। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे नेते, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, नुकतंच भाषण पार पडलेलं आहे, कसं या सगळ्याकडे आपण पाहता आणि काय पहिली प्रतिक्रिया? नाही, सर्वप्रथम आम्ही सर्वांनी जो महाराष्ट्राचा दौरा केला होता त्यानंतर जो अहवाल आम्ही सर्वांनी राजसाहेबांना दिला होता त्याच्यावर राजसाहेबांनी संपूर्ण अभ्यास करून हा स्वबळाचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं कारण असे आहे की दौरा केल्यानंतर आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं की सत्तेकरता काहीही ह्या ज्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत ह्या सामान्य जनतेला मान्य नाही आहेत। म्हणजे जनतेचा विचार न करता मला कशी खुर्ची मिळेल, माझी कशी खुर्ची टिकेल, त्यामुळे तिथे कुठल्याही विचारांचं बलिदान दिलं गेलेलं आहे, जनतेचा कुठलाही विचार केलेला नाही आहे। त्यामुळे भविष्यात नक्की असं दिसतंय की सन्मान्य राजसाहेबांचे जे राजविचार आहेत, जी राजशक्ती आहे आणि जी राजभाषा आहे ह्याच्यावरती सामान्य ह्या महाराष्ट्रातील जनता ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील। महाराष्ट्रातले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती काम करा असं राज ठाकरे म्हणाले। म्हणजे आमच्या पक्षाचं नावच महाराष्ट्र निर्माण सेना आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील मुद्द्यावरती अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत आक्रमकपणे हे जनतेच्या बाजूने काम केलं जाईल। प्रमुख कुठले मुद्दे वाटतात की ज्याच्यावरती आता काम? अनेक जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत। ते सर्व प्रश्न त्या जिल्ह्यात जाणारे जे पदाधिकारी आहेत हे तो विषय पूर्ण ताकदीने हातात घेऊन त्याची निर्णयात्मक भूमिका घेतील आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्या भाषणातनं हे सर्व विचार मांडतील आणि जनतेपर्यंत पोहोचवतील। मराठी महाराष्ट्र हा मनसेचा प्रामुख्याने धागा राहिलेला आहे काम करण्याचा। पुन्हा एकदा मनसे त्याच पॅटर्नवर? नाही, मला वाटतं मनसे पहिल्यापासून मराठी हे पहिल्यापासूनच आहे। इतरांनी मराठी धरलं आहे का सोडलं हे तुम्ही त्यांना विचारा। त्यामुळे प्रश्न आम्हाला विचारणंच चुकीचं आहे। महाराष्ट्र निर्माण सेना, सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणजेच मराठी भाषेचा विचार, मराठी माणसाचा विचार आणि माझ्या महाराष्ट्राचा विचार हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे। आणि असा एकमेव नेता आहे की ज्यांनी 17 वर्षापूर्वी सांगितलं की मी आज स्वतःला या महाराष्ट्राला अर्पण करत आहे। म्हणून आम्हाला आमच्या सन्मान्य राजसाहेबांबद्दल खरोखर अभिमान आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे असं कार्यकर्त्यांना म्हणाले की युती आघाडीचा तुम्ही विचार करू नका, मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण महायुतीच्या बाजूने दिसत होता। ज्या त्या वेळेला जी ती परिस्थिती असते त्याप्रमाणे निकष लावून आपण त्या गोष्टी करत असतो। आणि आता जसं तुम्हाला मी सांगितलं की त्यावेळेला पाठिंबा दिला, यावेळेला राजसाहेबांनी पूर्ण विचार केला आणि आमच्याकरता राज आदेश हा शेवटचा असतो आणि आम्ही त्याच्यावरती महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने काम करत असतो। म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची युती आघाडी होणार नाही, मनसे स्वबळावर। मला वाटतं राजसाहेबांनी स्वतः काय ते सांगितलेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, त्याची आवश्यकता नाही। त्यांनी सांगितलं आहे की 250 ते 250 सीट्स आपण उभ्या करणार आणि ते बोलले म्हणजे बोलले, ते शब्दावरती मागे येत नाही। कारण आणखी काही वेळ, काही महिने जे विधानसभेसाठी होते त्यामुळे विचारतोय की पुन्हा यामध्ये काही ट्विस्ट येणार नाही। आम्ही महाराष्ट्र सैनिक तो विचार करत नाही। आज आम्हाला राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रभर फिरा, सामान्य जनतेपर्यंत जा, त्यांचे विषय समजून घ्या। पहिल्यांदा जे दौरे केले त्यात आम्हाला एवढं लक्षात आलं की जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल आणि झालेल्या ह्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंटबद्दल प्रचंड रोष आणि राग आहे आणि त्यामुळे जनतेला महाराष्ट्राची शेवटची आशा म्हणून राजसाहेब ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र निर्माण सेना म्हणजेच रेल्वे इंजिन हेच भविष्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळालेलं दिसेल। मग एक शेवटचा प्रश्न, मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बसवायचा असं राज ठाकरे म्हणाले, म्हणजे स्वबळावर सत्तेत की कोणासोबत सत्तेत? आम्ही आत्ता तरी स्वबळाचाच विचार करतोय। शेवटी राजकारणात भविष्यात काय घडेल काय नाही घडेल, परंतु सत्ता ही स्वबळाचीच आणायची ह्याचा आम्ही संपूर्ण सर्व कार्यकर्ते विचार करतोय। ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कलोटकर, NDTV मराठी, मुंबई।